What if we told you that every passing vehicle, yes, every container, truck or carrier was being shaken down for anything between 20 to 440 rupees, all under the watch of government officials? We are talking about Patradevi checkpost, where the excise department seems to have forgotten their job and started collecting like it's a toll booth. Our Goa 365 camera was rolling all night, and what we found? A money trail that stinks of routine corruption. Let's go straight to the ground report. Under the cover of darkness at Goa's Patradevi checkpost, officials of the excise department were caught on camera doing what they clearly weren't trained to do. Rupees 20, 50, 100, even up to 450, all depending on the vehicle and material. No receipt, no account, just blatant collection per trip. आता एक्साइज डिपार्टमेंट आमचे एक्साइज जे ऑफिस आसा हे पत्रादेवी आसा चेकपोस्टाचेर थंय आसा आनी आमी आतां हांगासर पळयल्या की प्रत्येक जण येता तो ड्रायव्हर 20 रुपये घेवन येता आनी तांकां विचारले आमी हे कितें तुमी दिता तर हेंकां खंय दिवचे पडटा आमी ह्या साहेबाक विचारला की हे पयशे तुमकां कितें दिवपाक लागता तर तो म्हणटा आपण ना हांगा 20 रुपये दवरलेले ते साहेबाक हांवें दाखयले 20 रुपये दवरले आनी आतां आमी मातशे भायल्यान वचून येयले जाल्यार हांगा 20 रुपये ना भूत चेष्टा जाली अशी दिसता म्हाका आनी म्हाका दिसता ह्या ऑफिसान भूत चेष्टा जाता कशी दिसता हो साहेब आसतना हांगासर 20 रुपये ना जाले हेचो जर डॉक्युमेंट जर ना जायत जाल्यार हेणेन कितें करप साहेबान कितें करप हो प्रश्न पडटा आतां हांव चेकपोस्टाचेर आसा आमी अशेच धाडी मारीत रावतले आनी हेंचे जे कारनामे आहा ते तुमकां दाखयत रावतले आनी जवळ जवळ 20 जाणांनी आमकां हांगासर सांगलेले आसा की हे पयशे घेता म्हणून आनी तेंचो पुरावो तेच्या हातीन पयशे आहा तांकां आमी विचारले पयशे कित्याक म्हणून जाल्यार हांगा दिवचे पडटा म्हणून सांगला तेंच्यांनी आमी आतां जवळ जवळ आमकां पाऊण वर जालें हांगा आमी सगळे पळयले हांगासरले प्रत्येक जण तुमचे कडेन 20 रुपये घेवन येता कोणाचे तुमी 450 घेता कोणाचे 100 घेता कित्या खातीर अशी फ्लक्च्युएट रेट कितें आसा सारकें सांगपाक म्हणजे आमी कोणाचेच 1 रुपया घेयना पूण तेंच्यांनी पयशे कितें तुमकां दाखोवंक हाडटा ते हांव आतां कशें सांगतलो तुका जाणें हांव कशें सांगतलो तुका ते आतां कित्याक घेवन अरे ते तुमकां दाखोवंक हाडटा काय तुमकां पळोवपाक येता ते हांव नको अशें कशें अशें जायना हांव नको आतां कितलेशे जाण आमी धरून दिले तुमकां एज अ रिपोर्टर हांवें तुका धरून दिले कितलेशे जाणांक ते म्हणटा तुम्ही 20 रुपये मागता तेंचे कडेन 20 रुपये दिवचे पडटा आता 1 आणि 2 ना माझे कडेन 20 विज्युअल 20 जाणांचे आणि तुम्ही हांगासर 20 घेतल्याशिवाय धाडिनान खंय तांकां कित्या खातीर कितें सरकार कमी करता तुमकां पगार कमी आसा कित्या खातीर करता तुम्ही But the container drivers knew. They told us, quote, routine है सर ये तो हर दिन होता है. Routine corruption, daily transactions, and who's watching? 200-300 दिया तो ऐसा नहीं करता ना जाते समय उस बॉर्डर पे 100 रुपये लिए बोले पेपर लेके आ पेपर लेके जाने के बाद उन्होंने सही ढंग से पेपर भी नहीं देखे 100 रुपये लिए चले जा बोले पैसा नहीं 12 टन पास करके 10 टन लेके आया कितना रुपया लेता है पेंट का माल था दीवार पर लगने वाला पेंट है ना इलीगली कितना पेपर ओके थे करके भी 100 रुपया लगते बोले किती दिले आज नाही घेतले आज नाही घेतले तुम्ही का देतात हे मागतात ते द्यावाच लागतात आणि किती देतात ते तुम्ही मागतात किती ते आता कसं मालाचं बिल्डी पाहून राहते 100 200 अच्छा आज आम्हाला ट्रान्सपोर्ट रेट सांगेल त्या चेकपोस्टवर 500 रुपये द्यावं लागतात इथे 300 असं सांगितलं गेलं आहे त्यांनी म्हणलं हे काही कशाचे परमिट आहे आपलं काही चोरी लपीचा माल नाही आपण लिगली माल घेऊन चाललो ते पैसे कशासाठी द्यावं लागतात तुम्ही देतात म्हणून घेतात ते नाही म्हणजे ते घेतात तुम्ही द्यायचे नाही तुम्ही द्यायचे नाही त्या ट्रान्सपोर्टरला विचारलं कारण काय बा कोण्या कारणास्तव घेतात काही आपण उठून पळत चाललो का चोरी करून चाललो नाही म्हणजे जे घेतात बा म्हणजे आपल्याला तेवढी माहिती नाही म्हणजे आप किधर से आया किधर से है हाँ मैं तो गोवा से आया गोवा से मैं कर्नाटक कर्नाटक
दे 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 बोले ये रख के जाता है तू ये कितना दिखाओ 50 ज्यादा देने का ना रे सांग सांग देगा क्या है लोड गाड़ी है क्या है लोड गाड़ी और ये हाथ में क्या है पैसा है किस लिए उधर बोलते हैं 20 रुपया लेता है ए साहेब हांगा 20 रुपये घेता काय मरे तुम्ही होय सांगता मरे हा तो सांगता मरे हे किती आणले तुका दाखवून आणल्या इधर ये क्या है कितना है 220 किसके लिए है कुछ नहीं है, ये कागज निकाले तो निकल गए। हाँ कागज निकाले तो निकल गए। हाँ निकल दे, ऐसा ही पैसा निकालता है और बाद में रखता है। अब सीट के पीछे रख के। अरे बोलो भाई, क्या बोल बुला। हाँ एंट्री लगती है यहाँ तो वो देनी पड़ती। हाँ कितना देते हैं इधर, कितना देते हैं? 200 रुपए बोल रहे ड्राइवर। मैं तो पहली बार आया हूँ। हाँ सब पहले बार आते हैं। नहीं कसम से सर, मैं हकीकत पहली बार आया हूँ सर। 10 लोग मिले मुझे। हाँ ऐसे ही बोलने वाले कि पहली बार आए। ड्रायव्हरों से पूछे, बोले एक जगह 200 लगेगे, बिल्टी पे ठप्पा लगेगा। हाँ चल। आणि असे आम्ही जर आज कंटेनर हो बाहेर वयता, हेजेकडे प्रोव्हिजन कांयच ना, सीसी कॅमेरा बसयलेले आहा ते ऑपोजिट डायरेक्शनात आणि हांगा 20 रुपया 100 रुपया घेता ते दिसचे ना। ते जर कॅमेरा असो जर घालता न्ही तर प्रमोद सावंत भितर कितलो चकचकीत दिसता। तुम्ही पयला आसतले ते तोंड फेस कसो आहा तो चकचकीत जाल्लो आसा। हांगासून पयशे कलेक्शन जाता, ते पयशे कोण तरी येवन व्हरता। पूण एक्सायज डिपार्टमेंट जे आसा करप्ट डिपार्टमेंट जाल्लेले आसा। आयज तारीख रातची 12 जावन गेलेली आसा, म्हणजे आज 13 तारीख जाली। 13 जुलय 2025। आता आमचो गोंयचे भाव जे आसा न्हू, आमी मुद्दम हो येयल्लेले आसा आणि हे आमी येत रावतले। आता प्रमोद सावंताक अशें दिसतले की हेंचेर कितें तरी आळो घालपाचो, हांगा येवन त्रास करता। आमी त्रास करूंक ना, तेजे भितर वचोंक ना, काय ना, फक्त आमी गाडयो तेका आडे। This isn't a one-off scam. This is institutionalized collection. And the question that now arises, who's pocketing this money? Where is the accountability? And most importantly, how deep does this go? When the ones meant to enforce the law turn into toll collectors of corruption, the system itself is broken. This is just one checkpost, one night, one sting. What if this is happening across the state? Sandeep Kamulkar, Subhashish Govekar and Muzaif Sheikh for Goa 365.